टू ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांविषयीची माहिती देतो. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आज सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान असं कोणतंच क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिलांनी आपलं वर्चस्व गाजविलेलं नाही. आज आपण विज्ञान या क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी विज्ञानातील परी मेरी क्युरी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. मेरीचं आयुष्य म्हणजे समोर यशाचं उंच शिखर तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी मेरी यांनी त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढला. 2 वेळा विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारी, आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक संघर्षाला अपमान देणारी, प्रत्येक ठिकाणी पहिलं असण्याचा मान मिळवणारी, निराशेला आशेची किनार देणारी, 2 मूलद्रव्यांचा शोध लावणारी विज्ञाननिष्ठ वैज्ञानिक मेरी क्युरी यांच्याविषयीची माहिती ऐकूया. मेरी क्युरीचा जन्म 1867 वर्साव, पोलंड या ठिकाणी झाला. लहानपणीचं त्यांचं नाव मेरी मारिया असं होतं. 5 भावंडांपैकी मेरी ही एक होती. तिचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक तर आई एका खाजगी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका होती. लहान वयात मारिया शाळेत जरी हुशार असली तरी काहीशी भित्री, शांत पण आपल्या भावंडांची काळजी करणारी होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तिने शाळेत गोल्ड मेडलही जिंकलं होतं. त्यावेळेस पोलंड मधील वातावरण फार काही चांगलं नव्हतं, कारण पोलंड रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं. लहान वयातच मारियाला आई वडिलांकडून दया, कामातील तत्परता, आत्मनिरीक्षण, तंतोतंतपणा या गोष्टी अवगत झाल्या. असं जरी असलं तरी तिचं एकंदरीत आयुष्य काही नाट्यमय शोकांतिक घटनेनं भरलेलं होतं. त्याचं कारण ती फक्त 9 वर्षांची असताना तिची मोठी बहीण मरण पावली. तर तिच्यावर उत्तम संस्कार, प्रेम करणारी तिची आई तिला कधीही मायेनं जवळ करत नसल्याची तिला कायम खंत वाटत असे. पण नंतर तिची आई मेल्यानंतर तिला हे समजलं की तिच्या आईला क्षय आजार होता, त्यामुळे ती मुलांना काळजीपोटी जवळ करत नसे. त्यातून मारिया स्वतःला सावरते तोच तिचे वडील रशियन झारच्या अन्यायाविरुद्ध बोलल्यामुळे आणि गुंतवणुकीत फसगत झाल्याने आर्थिकदृष्ट्या फारच दुर्बल झाले. त्यातूनही सावरून तिने शिकवणी चालू केली आणि कुटुंबासाठी पैसे कमावू लागले. त्याच दरम्यान तिने कोणालाही न सांगता पोलिशमध्ये वनस्पतीशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांना प्रवेश घेतला. त्याचबरोबर तिच्या एका नातेवाईकाची केमिकल लॅबोरेटरी होती, तिथेही तिने केमिस्टचं प्रशिक्षण घेतलं. तिथेच तिला संशोधनाची आवड निर्माण झाली. आता ती पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात शिक्षणाकडे ओढल्या गेल्यामुळे तिला आणि तिच्या दुसऱ्या मोठ्या बहिणीला म्हणजे ब्रोनीला उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलींना उच्च शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती. मग त्या दोघी बहिणींनी ठरवलं की परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं. पण पुन्हा समोर आर्थिक प्रश्न होतात. त्यातून दोघींनी एक मार्ग काढला. दोघींनी आपापसात एक सामंजस्य करार केला. तो असा की पहिल्यांदा मोठ्या बहिणीने परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मारियाने इथे मायदेशात राहून गव्हर्नेस म्हणून काम करायचं आणि मिळतील ते पैसे बहिणीला पाठवायचे. ठरल्याप्रमाणे मारिया आपल्या बहिणीला पॅरिसला पैसे पाठवत होत्या. त्याच दरम्यान गव्हर्नेसचं काम करताना मारिया तिथल्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडल्या आणि परत जे व्हायचं तेच झालं. त्यांचं प्रेम तेथील व्यवस्थेला मान्य नव्हतं. त्यातून मारियाला कामावरून काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा एकदा हाती निराशा आली. पण तोपर्यंत ब्रोनीचं पॅरिसमधील शिक्षण पूर्ण झालं होतं. च्या करारानुसार पुढील शिक्षण मारियाचं होतं. 1891 मारिया सोर्बन पॅरिसला गेली. तिथे तिला पॉल लिपमन आणि बाउंटी यांची व्याख्यानं ऐकता आली. काही नवीन गोष्टी शिकता आल्या. तिथे तिची काही भौतिक शास्त्रज्ञांसोबत ओळख देखील झाली. त्या विद्यापीठात गेल्यावर मारियाने आपलं नाव मेरी असं रजिस्टर केलं आणि मारियाची मेरी क्युरी झाली. सुरुवातीला काही काळ तिच्या बहिणीकडे राहिली. नंतर मुलींच्या वसतिगृहात काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर वसतिगृहाच्या वरांड्यात ती राहू लागली. त्या ठिकाणी ती स्वतःची उपजीविका ब्रेड बटर खाऊन करत असे. हे सगळं असं असलं तरी तिच्या कामावर काहीही फरक पडत नव्हता. 1893 साली सोर्बोन मधून ती ग्रॅज्युएट होऊन पुन्हा वर्सावला नोकरी शोधू लागली. पण त्यावेळेस युरोपमध्ये यशस्वी असूनही स्त्रियांना क्वचितच नोकरी मिळेल. पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशा आली. त्याच दरम्यान तिला एंड्रोविज नावाची शिष्यवृत्ती मिळाली. ती शिष्यवृत्ती परदेशी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येत असते. ती फेलोशिप घेऊन पुन्हा ती पॅरिसला गेली. तिथे ती मॅग्नेटिझम प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोजिशन या विषयावर प्रोफेसर लिपमन बरोबर काम करू लागली. पण काही प्रयोग करण्यासाठी तिला प्रयोगशाळेची गरज होती. मग लिपमन यांची भेट फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पेर यांच्या बरोबर करून दिली. पेर खूपच हुशार आणि श्रीमंत होता. पेर क्रिस्टॅलोग्राफीवर काम करत होता. त्याने पायझो इलेक्ट्रिक इफेक्टचाही शोध लावला होता. मेरी आणि पेर दोघे एकमेकांबरोबर बोलण्यात खूप वेळ घालवत असे आणि दोघांमध्ये काही वैचारिक साम्य देखील होते. 1895 साली दोघांनी लग्न केलं. त्याच वर्षी जर्मन शास्त्रज्ञ रोंटेजेन याने
एक्स-रेचा शोध लावला होता. त्याच्या कामामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काही रसायनामधून विशिष्ट पद्धतीला बाहेर पडत होते हे त्याच्या लक्षात आले. त्या कामाचा मेरीवर खूपच प्रभाव पडला. दरम्यान हेनरी बेकवेलर युरेनियम मधून काही रेडिएशन कसे बाहेर पडतात हे पाहिलं होतं. त्यात मेरीची अजूनच उत्सुकता वाढली. मग तिने काही टेस्ट करायचं ठरवलं. त्यासाठी तिने पिच ब्लेंड नावाचं मिनरल घेतलं. शास्त्रज्ञांना तिथपर्यंत माहित होतं की पिच ब्लेंड मध्ये युरेनियम आणि ऑक्सिजन हे दोनच घटक आहेत, म्हणजे UO2. पण मेरीने सांगितलं पिच ब्लेंड मधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात किंवा एनर्जी बाहेर पडते तेवढे एका मूलद्रव्यातून बाहेर पडत नाही. नंतर तिच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये अजून नवीन न शोधलेले मूलद्रव्य असू शकतात. ते काम करण्यासाठी पेरनं आपलं हातातलं काम सोडून दिलं आणि मेरीला मदत केली. तिने प्रयोग करायचं ठरवलं आणि सुरुवात केली. एका मोठ्या भांड्यामध्ये पिच ब्लेंड घेऊन ते उकळवलं आणि त्याची बारीक पावडर केली. त्यामध्ये काही रसायनं घातली. नंतर त्यातून काही मूलद्रव्य वेगळी होतात का याचा अभ्यास करू लागली. प्रत्येक दिवशी सकाळी ती प्रयोगशाळेत त्या भांड्यांमध्ये मोठ्या लोखंडी रॉडच्या साह्याने काही रसायन टाकत असे आणि मिसळत. खूप अथक परिश्रमानंतर तिला एक मूलद्रव्य सापडलं. ते मूलद्रव्य बाकीच्या मूलद्रव्यांपेक्षा 400 पटीनं अधिक रेडिओ ऍक्टिव्ह होत. आता या मूलद्रव्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न तिच्या समोर आला. पण विज्ञाननिष्ठ आणि देशभक्त असलेल्या मेरीने त्या मूलद्रव्याला स्वतःचं नाव न देता तिने आपल्या देशाच्या नावावर पोलंडवरून पोलोनियम असं नाव दिलं. तिने आपलं काम तसंच चालू ठेवलं. पुढील काही वर्षात तिने अजून एका मूलद्रव्याचा शोध लावला आणि त्या मूलद्रव्याला रेडियम असं नाव दिलं. रेडियम पोलोनियम पेक्षा 900 पट जास्त रेडिओ ऍक्टिव्ह होत. नंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी ही संज्ञा मेरीमुळे जास्त प्रचलित झाली. खरं तर रेडियम शोधण्यासाठी तिला खूप वेळ खर्च करावा लागला होता. त्याच्यात एक गंमत पण झाली. एके दिवशी ती रात्रीच्या वेळेस प्रयोगशाळेत गेली असता काचेच्या भांड्याच्या रूप तिला तेजस्वी पाहायला मिळालं आणि ती चमकलीच, कारण ती जी चकाकी होती ती रेडियम मूलद्रव्याची असं तिच्या लक्षात आलं. रेडियम आणि पोलोनियम खूप ऊर्जा किंवा रेडिएशन्स देत होते. इतर शास्त्रज्ञांपेक्षा मेरीचं मत काहीसं वेगळं होतं. ती सांगत होती ऊर्जा ही कोणत्याही पदार्थाच्या पृष्ठभागावर बाहेर न पडता ती अणूच्या आतून तयार होते. हा तिचा शोध पुढे जाऊन अणूच्या अभ्यासासाठी खूप उपयुक्त ठरणार होता. तिच्या या सर्व कामांमधून 1903 मध्ये तिला डॉक्टरेट ही पदवी मिळाली. तिथेही तिला पहिलं असण्याचा मान मिळाला, कारण सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली महिला वैज्ञानिक ठरली. त्याच वर्षी मेरीला पेर आणि बेकवेलर यांच्या बरोबर रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. पुन्हा तेच, गुणवत्ता असूनही वाट्याला नाकारले. पण ती महिला शास्त्रज्ञ असल्याची अडचण. इतर शास्त्रज्ञांनाही तोपर्यंत महिला शास्त्रज्ञ असल्याचं रुचत नव्हतं. नोबेल समितीनं पेर आणि बेकवेलर या दोघांचीही नावं पुढे केली. पण मग पेरने नोबेल समितीला समजावून सांगितलं की हे मूळ काम मेरीचंच आहे. आजारपणामुळे मेरी आणि पेर पुरस्कार घ्यायला गेली नाही. नोबेलची मिळालेली रक्कम तिनं पोलंड मधील गरीब लोकांना दान केली. युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये पेरची प्रोफेसर म्हणून निवड झाली. त्याच वेळेस मेरी सुद्धा चीफ असिस्टंट म्हणून काम करू लागली. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात भयंकर घटना घडली. 1906 मध्ये रहदारीच्या रस्त्यावरून फिरत असताना तिचा नवरा पेरला धावत्या घोडागाडीनं उडवलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी पेर आपल्या वैज्ञानिक कामातील आणि आयुष्यातील जोडीदाराला सोडून गेला. त्या दुःखातून सावरण्यासाठी मेरी पुन्हा आपल्या 2 मुलींना सांभाळत विज्ञानाच्या कामात व्यस्त झाली. 1906 साली युनिव्हर्सिटीमध्ये महिला प्रोफेसर म्हणून रुजू झाली. हे सोर्बोनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होते. 1909 मध्ये पॅरिसला रेडियम इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन झाली. त्यातील एका प्रयोगशाळेची ती संस्थापक होती. 1911 ब्रुसेलला झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तिला हजेरी लावण्याचा मान मिळाला होता. त्या परिषदेमध्ये ती एकटीच महिला शास्त्रज्ञ होती. बाकीचे रुदरफोर्ड, मॅक्स प्लांक, आईन्स्टाईन, लांगेवेर सगळे पुरुष शास्त्रज्ञ उपस्थित होते. 1911 पुन्हा तिला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. ते तिच्या रसायनशास्त्राच्या कामासाठी. आयुष्य म्हणजे समोर यशाचं उंच शिखर तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी ती त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढत राहिली. तिला वर्साव पोलंडमध्ये संशोधन करण्यासाठी काही आमंत्रणं मिळाली, पण तिने इन्स्टिट्यूटला काम करण्याचं ठरवलं. पहिल्या महायुद्धात तिने मोबाईल रेडिओग्राफ किट बनवलं आणि जखमी सैनिकांवर उपचार देखील केले. यासाठी तिने काही डॉक्टरांना त्या कामात प्रशिक्षण दिलं. 1918 मध्ये पोलंड देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मेरी वर्साव मध्ये रेडियम इन्स्टिट्यूटची सक्रिय सभासद झाली. त्या इन्स्टिट्यूटचं कॅन्सर पेशंटवर उपचार करणं होतं. मेरीला 2 मुली होत्या, मोठी इरिन तर लहान इवा. मुलगी इरिन आणि जावई फेडरिक जुलियट यांना आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी या शोधाबद्दल 1934 सालचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
पण ते पाहायला मेरी नव्हती. खरं तर ज्यावेळेस मेरी रेडिओ ॲक्टिव्हिटीवर काम करत होती त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरीबद्दल सांगायचं झाल्यास मेरी तर या मूलद्रव्यांच्या टेस्ट ट्यूब खिशात घेऊन फिरत असे. रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रॉवरमध्ये देखील ती या टेस्ट ट्यूब ठेवत असे. शेवटी व्हायचं तेच झालं. मेरीला रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या अतिवापरामुळे ल्युकेमिया कॅन्सर झाला. त्यात ती मरण पावली. एवढंच काय तर मेरी आणि पेरनं लिहून ठेवलेल्या नोंदवहीवर सुद्धा रेडिओ ॲक्टिव्हिटीचा परिणाम झाला. म्हणूनच ही वही लेड बॉक्समध्ये जतन करून ठेवल्या गेली. 6 जुलै 1934ला मेरी क्युरी यांचा मृत्यू झाला. मेरीनं केलेल्या कामाचा उपयोग जगाला मोठ्या प्रमाणात झाला. तिच्या कामाचा उपयोग आज न्यूक्लिअर एनर्जी तसंच कॅन्सरच्या उपचारासाठी करण्यात येतो. तिने 483 शोध निबंध प्रसिद्ध केले तर 34 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली. मेरी युरोपमधील पहिली महिला होती जिने सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली होती. तिच्या विज्ञानरूपी कर्तृत्वामुळे ती मृत्यूनंतरही नावाने जिवंत राहिली. रेडियम इन्स्टिट्यूट पॅरिसचं नाव बदलून क्युरी इन्स्टिट्यूट करण्यात आलं. तिच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराला 100 वर्ष झाली म्हणून 2011 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ केमिस्ट्री म्हणून साजरं केलं गेलं. जेव्हा 1944ला एक नवीन रेडिओ ॲक्टिव्ह मूलद्रव्याचा शोध लावला तेव्हा त्याचं नाव क्युरी दाम्पत्य सन्मानार्थ ठेवण्यात आलं, क्युरियम. 1995 साली फ्रेंच अध्यक्षांच्या विनंतीवरून मेरी आणि पेरचे काही उरले अंश फ्रान्सच्या पॅन्थिऑन राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आले. नंतरच्या काळात आईन्स्टाईनचं मत तिच्याबद्दल काहीसं वेगळं झालं होतं आणि तो असा म्हणाला होता की मेरी अशी एक व्यक्ती आहे जी कधीही प्रसिद्धीमुळे भ्रष्टाचारी झाली नाही. तिच्यामुळे विज्ञानाचीही प्रतिमा बदलेल. मेरीचं योगदान कर्तृत्व रेडियमसारखं चमकत राहील यात शंकाच नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून कार्य करत आहेत. असं कुठलंच क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिला आज स्वतःचं वर्चस्व गाजवत नाही. बऱ्याच क्षेत्रात महिला तर पुरुषांपेक्षा देखील पुढे निघून गेल्या आहेत.